मनुष्य कसा आहे तो बुद्धिमान आहे. मग तो दुधाचं काय करतो, दूध गरम करतो, त्याला थंड करतो, त्याच्यामध्ये विरझण टाकतो दहीचं, आणि मग त्याची दही होते. आणि दही झाल्यावर मग त्याला घुसळून त्याच्यातनं सार बाजूला काढतो, लोणी, आणि आसार बाजूला करतो. मग एकदा का ती लोणी तयार झाली आणि त्या लोणीला आपण जर कढवलं तर त्याचं तूप तयार होतो. ही कोणाची बुद्धिमत्ता आहे तर मनुष्याची बुद्धिमत्ता आहे. मनुष्य बुद्धिमान आहे आणि तो बुद्धीच्या जीवावर आपल्याला त्या दुधातून तूप काढून देतो आणि तूप खातो. पण एकदा झालेलं तूप परत दुधामध्ये रूपांतर होत नाही. जर तूप आपल्याला तयार करण्यासाठी एवढी प्रक्रिया करावी लागते, तर तसंच आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या त्या अंतरात्म्यावर त्या नामाच्या माध्यमातून आपण घुसळण केली तर आपल्याला प्रत्यक्ष परमात्म्याची अनुभूती येते. आपल्याला प्रत्यक्ष परमात्मा आपल्याला समोरासमोर आपल्याला प्रगट होतो आपल्या आतमध्ये. आणि एकदा का तो परमात्मा आतमध्ये प्रगट झाला तर आपल्याला त्याची अनुभूती येते. झाली या दर्शन एक वेळा दर्शन झाला की संपलं. मग आपल्याला त्या दर्शनाची ओढ लागतो. म्हणजे सातत्याने असं वाटतं की आपल्याला परत परत त्याचं दर्शन व्हावं, परत परत दर्शन व्हावं, आणि ते दर्शन व्हावं, भगवंताचं दर्शन व्हावं. म्हणून आपल्याला हा 6वा अध्याय जो आहे त्या 6व्या अध्यायामध्ये प्रक्रिया दिलेल्या आहेत. जसं दुधाचं तुपात रूपांतर केलं तसं आपल्या अंतरात्म्याला त्याची घुसळण केली तर त्याच्याकडे असलेला आसार म्हणजे काय, आपल्याला पिंडामध्ये असलेले आपले विषय, आपल्या पिंडामध्ये असलेले आपले रजगुण, तमगुण, सत्वगुण, आणि आपल्या पिंडामध्ये असलेला अहंकार हा बाजूला केला की प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या परब्रह्माला प्राप्त करण्यासाठी जशी दुधावर प्रक्रिया होते तसं ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायामध्ये आपल्या या आत्मतत्वावर, आत्मदेवावर, प्रत्यक्ष परब्रह्म तत्वाशी एकरूप कसं व्हायचं, परब्रह्म तत्वावर आलेली आवरण आहेत, मळ विक्षेप आवरण, ती बाजूला काढून त्या परब्रह्माशी एकरूप कसं व्हायचं ह्याचा अभ्यास इथे 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. भगवंत लांब नाही बरं का, भगवंत आपल्या जवळच आहे, पण आपल्याला तो दिसत का नाही, तर ज्ञानोबारांनी सरळ लिहिलं आहे की तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही. त्या परमात्म्याचं आतमध्ये असलेल्या त्या आत्मतत्वाचं, आत्मदेवाचं आपण ध्यान करत नाही, आणि म्हणून आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. आणि ती अनुभूती येण्यासाठी ज्ञानोबारांनी आपल्याला प्रक्रिया दिलेल्या आहेत, आणि त्या प्रक्रिया फारच महत्त्वाच्या आहेत. पण ते सगळ्यांना माहीत पडत नाही. कारण जो तत्वदर्शी गुरु आहे तोच ज्याला प्रगट झालेला आहे, ज्याला परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे, असाच माणूस हा 6वा अध्याय सांगू शकतो, हातात घेतो. अन्यथा ज्यांना प्रगट झालेला नाही ते 6वा अध्याय सांगता येत नाही. का? प्रगट नाही. म्हणून प्रगट करणं हे तत्वदर्शी गुरूंचं काम आहे. जोपर्यंत प्रगट नाही, प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले, लिहिले की नाही आरतीमध्ये, प्रगट गुह्य बोले. प्रगट आहे आणि गुह्य आहे, आणि ते सगळे विश्वामध्ये व्यापक आहे. परमात्मा काय मंदिरातच आहे का? सगळीकडे व्यापक आहे, सगळीकडे भरलेला परमात्मा, जळी स्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडे तो भरलेला आहे. मग आपल्याला दिसत का नाही, तर आपण तशा गुरुला शरण जात नाही, आणि आपल्या अंतरात्म्यावर, आपल्या अंतःकरणावर मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य याच्यावर आपण प्रक्रिया करत नाही, म्हणून आपल्याला तो दिसत नाही. आता आपण मागच्या वेळेला अध्याय 6वा आणि श्लोक क्रमांक 14वा आणि ओवी क्रमांक आहे 243 लक्षात येईल.
मार्गमोडी ती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. नाडीचे वाहने बंद होते, 9 वायूंचे व्यापार बंद होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाही, शरीराला धर्मच राहत नाही. कारण जोपर्यंत आपल्या नाड्यांमध्ये प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कृम, कृक्कल, देवदत्त, धनंजय हे आपले 10 वायू आहेत. पंचप्राण आहेत आणि त्याचे उपप्राण आहेत. उपप्राण म्हणजे काय की पापण्या मिटणं, शिंक येणं, खोकला येणं, उचकी लागणं. आणि धनंजय वायू आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, आपण आपला देह गेला, एखादा माणूस मेला तरी 6 घंटे आपल्या शरीरामध्ये असतो आणि त्याला धनंजय वायू म्हणतात. प्राण, अपान, व्यान. प्राण म्हणजे घशापासून आपल्या नाकापासून हे आपल्या पोटामध्ये तिथपर्यंत आपला प्राण आहे. त्याच्या खाली अपान आहे, गुदद्वारापर्यंत अपान आहे, मध्ये समान आहे आणि आपल्या इकडे घशाच्या ठिकाणी व्यान आहे, सर्वांगी व्यान आहे आणि इथे घशाच्या ठिकाणी उदान आहे. हे आपले वायू आहेत. हे आपल्या शरीरामध्ये सारखे फिरत असतात आणि ते नाडीचे वाहने बंद होते. ज्या वेळेला माणूस ध्यान करतो त्या ध्यानातून नाडीचे वाहने बंद होते व 9 वायूंचे व्यापार बंद होतात. म्हणजे आपला एकदा ध्यान लागला, आपण त्या परब्रह्माशी एकरूप झालो तर आपले नाडीचे वाहने बंद होते. म्हणजे नाड्या आपल्या व्हायच्या थांबतात व 9 वायूंचे व्यापार बंद होतात. आणि 9 वायू आपले आहेत शरीरामध्ये. 9 वायू कोणते कोणते? प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कृम, कृक्कल, देवदत्त हे 9 वायू. आणि ते सातत्याने आपल्या अंगामध्ये फिरत असतात आणि ते वायूंचे व्यापार बंद होतात. कधी? जर आपल्या संपूर्ण ध्यानाचा विसर पडला तर हे व्यापार बंद होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाही, शरीराला धर्मच राहत नाही. आपल्या शरीराच्या सगळ्या हालचाली आपल्या शांत होऊन जातात. कारण शरीराला धर्म कुठपर्यंत आहे? आपण संसारामध्ये इकडे तिकडे फिरत असतो, मग आपल्या शरीराला धर्म आहे ना. जे काय आपल्याला रोजच्या विधी आहेत त्या विधी करायला पाहिजे, कामधंदा करायला पाहिजे, नोकरीधंदा करायला पाहिजे, सगळ्या प्रकारचे कर्म आपल्याला करायला पाहिजे. मग जोपर्यंत आपण कर्म करतो तोपर्यंत आपल्याला धर्म आहेत. मग एका जागेवर बसून आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप झाला की शरीराचे सर्व धर्म बंद पडतात, धर्म राहत नाही शरीराला. का? तो आत्मतत्वाशी एकरूप झालेला असतो. आता इडा पिंगला एकवटती, गाठी तिन्ही सुटती, पदर साही फुटती चक्रांचे हे. ज्ञानोबराया ह्या एका ओळीमध्ये संपूर्ण या 6व्या अध्यायाचं सार एका या ओळीमध्ये आणतात. कसं बघा? इडा पिंगला एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. इडा पिंगला ह्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटतात आणि साही चक्रांचे संबंध नाहीसे होतात. एखादा माणूस ध्यानाला बसला, साधक ध्यानाला बसल्यानंतर त्याला अशी अनुभूती येते की जी अनुभूती ज्ञानोबरायांना आली तीच अनुभूती प्रत्येकाला येणार आहे, प्रत्येक साधकालाही. म्हणून साधक व्हायला पाहिजे आपण काय व्हायला पाहिजे? आपण साधक व्हायला पाहिजे. भक्ती करणारे बरेच भक्त आहेत पण साधक कोणी व्हायला तयार नाही. का? तो जोपर्यंत 6ची धग थांबत नाही, 6 विषयांची, तोपर्यंत साधक होऊ शकत नाही. आणि 6 विषयांची धग थांबवण्यासाठी ज्ञानोबा सांगतात इडा पिंगला एकवटती. म्हणजे आपली इडा नाडी आणि पिंगला नाडी किंवा सूर्य नाडी आणि चंद्र नाडी हे एक होतात. ध्यानातून आपला श्वास जो आहे, जाणारा येणारा जो आपला श्वास आहे, त्या श्वासावरती नियंत्रण येते. ध्यान करता करता जेवढा आपला श्वास बाहेर जाईल तेवढे आपले विचार वाढत जातात. सगळं जग भटकतो माणूस ध्यानाला बसल्यावर. आपलं मन काय करतो? मन शरीर एका जागेवर बसलेलं आहे पण मन अख्खा ब्रह्मांड फिरून येतो. आपल्या रोजच्या जीवनातील जे काय आपण काम केलेलं आहे त्या सगळ्यांचा आढावा घेऊन मन परत आपल्या जागेवर येतो. मन एका जागेवर राहतच नाही, मन एका जागेवर अजिबात राहत नाही.
आणि त्या मनाला स्थिर करण्यासाठी ज्ञानोबारायांनी आपल्याला हा 6वा अध्याय दिलेला आहे. मन कैसे केवढे पाहावं जाता न सापडे, परंतु राहावयात त्रैलोक्य थोकडे. ज्ञानोबा सांगतात मन हे कैसे केवढे पाहावं जाता न सापडे. मन केवढं आहे आणि कसं आहे बघितलं ते सापडतच नाही कोणाला. सांगा मन अजूनपर्यंत कोणाला सापडलं का? मन असा काय इंद्रिय आहे का माणसाला? का चला हा इंद्रिय मन याला धरून ठेवलं मी. जसा आपला हात इंद्रिय आहे, चला हाताला धरून ठेवला आपण. पाय इंद्रिय धरून ठेवला. डोळा इंद्रिय, डोळ्याला धरून ठेवला, चला आपण डोळा बंद केला, धरला. पण मन हे इंद्रिय आहे का? मन हा पण इंद्रिय, पण तो आपल्या हातात सापडत नाही. इथं तेच लिहिलंय की मन हे इंद्रिय आहे पण पाहो जाता न सापडे. तो बघायला गेलं तर आपल्याला सापडतच नाही. परंतु राहावया त्रैलोक्य थोकडे, परंतु तिन्ही लोकांमध्ये तो राहू शकत नाही. म्हणजे एवढी त्याची गती आहे मनाची. मनाची गती किती आहे? मनाची गती खूप आहे आणि ती आपल्या हातात सापडत नाही. आणि म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलंय की मन हाच आपला देव आहे. तुकोबारा म्हणतात की नाही नाही आन दैवत, तुका म्हणे मना आयसे. मन हेच आपला ईश्वर आहे सांगतात तुकोबारा. तुकाराम महाराज सांगतात नाही नाही आन दैवत, तुका म्हणे मना आयसे. मन हाच आपला देव आहे पण तो आपल्याला दिसतो कुठे, आपल्याला सापडतो कुठे? त्याचं दर्शन आपल्याला आहे का? नाही ना आपल्याला दर्शन मनाचं. मग मनाला दर्शन नाही, मन आपल्याला दर्शन देत नाही. मग त्या मनाला आपण धरायचं कसं? तर आपल्या हातात का सापडत नाही? तर आपलं मन चंचल आहे. मन कसं आहे? मन हे चंचल आहे आणि त्या चंचलाला निश्चल करण्यासाठी आपल्याला हा ध्यान योग दिलेला आहे. बघा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आयुष्यभर कितीही भक्ती केली, सगळ्या देवांची 33 कोटी, तरी हा मन तुमच्या हातात सापडणार नाही. मग मनाला उपाय काय? तर मनाला एकच उपाय आहे की तुम्ही एका जागेवर बसा, ठाईच बैसूनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. हरिपाठामध्ये सांगतात की नाही ज्ञानोबा, ठाईच बसूनी करा एक चित्त. म्हणजे एका जागेवर बसा आणि चित्त एकाग्र करा, आवडी अनंत आळवावा. आणि त्या मनाच्या माध्यमातून अनंताला आपलंसं करता येतो. आवडी अनंत आळवावा म्हणजे अनंत जन्मापासून तो आहे वायू, पण तो आपल्याला ध्यानाला बसून त्याला स्थिर करायचं त्या मनाला. कारण जेवढं मन भरकटेल तेवढं आपल्या शरीराचे श्वास वाढतात. जेवढं आपलं मन शांत होईल तेवढे शरीरातले श्वास हळूहळू कमी होत 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 बंद पडतात. श्वास घेणं बंद पडतो, श्वासच बंद पडतो आपला. पण ज्या वेळेला मन आपला भरकटाला चालू होईल त्यावेळेला आपला श्वास वाढतच जाणार आहे. आणि म्हणून हा वाढणारा जो श्वास, बाहेर जाणारा जो श्वास आहे, तो आपल्याला आतमध्ये कोंडून धरीन जीवा. देह भावे पूजन जनावे म्हणतात की नाही, त्याला आपल्याला कोंडता यायला पाहिजे. तर त्याला कसा कोंडायचा, त्याला कसा अडवायचा, ह्या ज्या प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रिया सांगणारे आपले संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि आपले दिवेकर बाबा ह्यांनी आपल्याला ह्या प्रक्रिया दिल्या. आणि म्हणून आपल्याला ही ज्ञानेश्वरी कळायला लागली. नाही तर ज्ञानेश्वरी अशी कोणाला कळत नाही. 6वा अध्याय तर अजिबात कळत नाही. का? तर तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की आपल्याला संतांसारखं व्हावं लागेल. संतांनी जसा अभ्यास केला, ध्यानाला बसले, स्थिर झाले, मनाला स्थिर केला आणि मग त्यांना हा अनुभव आला. अनुभव येतो कधी? तुमचा मन एकाग्र झाला, स्थिर झाला, ध्रुव झाला, तरच साधकाला त्याची अनुभूती येते. अन्यथा अनुभूती येत नाही. चंचल मनाला अनुभूती येत नाही.
म्हणून इथं काय लिहिलंय, इडा पिंगला एकवटती, म्हणजे चंद्र आणि सूर्यनाडी एक होतात. ध्यानाला बसून आपल्या मूलाधार चक्रापासून आपण ध्यान चालू केला तर जे चैतन्य आपल्या, जी कुंडलिनी आपल्या ब्रह्मरंध्राकडे जायला वाट करते, सुरुवात करते, त्यावेळेला आपल्याला अशी अनुभूती येते की इडा आणि पिंगला हे दोन आपले काय आहेत, या नाकपुड्यामधून जाणारे आपले श्वास आहेत. इडा नाडी आणि पिंगला नाडी हे दोन्ही एकवटले जातात. दोन्ही श्वास, गरम श्वास आणि थंड श्वास एकत्र होतात आणि एकवटती, गाठी तिन्ही सुटती. आणि एकवटल्यानंतर आपल्याला तिथं अशी अनुभूती येते, आपण स्थिर होतो, शांत होतो आणि गाठी तिन्ही सुटती. म्हणजे मूळबंध मागे आपला गेला, याच्यामध्ये मूळबंध कशाला म्हणतात, ओढियन बंध कशाला म्हणतात आणि जालिंधर बंध कशाला म्हणतात, हे तिन्ही बंध आहेत ना. गाठी तिन्ही सुटती म्हणजे मूळबंध, ओढियन बंध आणि जालिंधर बंध ह्या तिन्ही गाठी सुटतात. त्या प्रक्रियात करण्याच्या, त्या आता मागे गेलेत आपल्याला, आता परत आपल्याला सांगता येणार नाही. साही पदर फुटती चक्रांचे हे, म्हणजे साही पदर म्हणजे कुठले, की मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र, ह्या साई चक्र काय होतात, साई चक्रांचे पदर फुटती म्हणजे साई चक्रांचे संबंध नाहीसे होतात. आणि मग 7व्या चक्रामध्ये आपण स्थिर होऊन जातो ब्रह्मरंध्रात. आणि त्यावेळेला आपल्याला अनुभूती येते, अनुभव येते, भगवंताची अनुभूती त्यावेळेला येते आपल्याला, बरं का, लगेच येत नाही. भगवंताची अनुभूती कधी येते, जो सहस्त्रदळ चक्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला जी शांती मिळते, जी स्थिरता मिळते, जी अनुभूती येते, जो आनंद मिळतो, त्या आनंदाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची अनुभूती येते. आणि म्हणून हा 6वा अध्याय त्यांनी लिहिलेला आहे. इडा पिंगला एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साई पदर फुटती चक्रांचे. इडा पिंगला एक होतात आणि आपल्या मूळबंध, ओढियन बंध, जालिंधर बंध हे तिन्ही चक्र काय करतात, तिन्ही चक्रांच्या गाठी आहेत या, त्या प्रक्रिया करायच्या आहेत आपल्याला आणि त्या करून आपल्याला ब्रह्मरंध्रात जायचं. आणि साई पदर फुटती चक्रांचे म्हणजे मूळबंध, आपला मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र, या साई चक्रांचे पदर सुटतात. आणि मग शशी आणि भानू ऐसे कल्पे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. मग चंद्र आणि सूर्य अशी ज्या वायूला नावे आहेत, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, म्हणजे डाव्या नागपुडीतून वाहणारी चंद्रवाहिनी आणि उजव्यातून आपल्याला सूर्यनाडी. चंद्रनाडी डाव्या नागपुडीमध्ये आहे आणि सूर्यनाडी उजव्या नागपुडीमध्ये आहे. या दोन्ही नागपुड्या आपल्या काय, चंद्रनाडी, सूर्यनाडी. मग चंद्र आणि सूर्य अशा ज्या वायूला नावे आहेत, तो दिव्याच्या उजेडाने बघू गेले असता दिसत नाही. बघा एवढं सूक्ष्म आहेत ते वायू. म्हणजे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी मधून जाणारा जो वायू आहे तो एवढा सूक्ष्म आहे, तो आपल्याला कशानेही दिसत नाही. म्हणजे आपल्याला तो दिसत नाही, पण आपल्याला भास होतो त्याचा. म्हणजे आपल्याला जाणीव होतो की आपला वायू थांबलेला आहे. चंद्रनाडी, सूर्यनाडी ह्या आता दोन्ही नाड्या बंद पडून आपली सुषुम्ना नाडी चालू झालेली आहे. आणि सुषुम्ना नाडीच्या द्वारे आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतो. भगवंताची प्राप्ती जोपर्यंत इडा पिंगला नाडी चालू आहेत तोपर्यंत आपल्याला त्याचे अनुभव येईल. पण प्राप्तीसाठी आपल्याला सुषुम्ना नाडी, तिसरी नाडी आहे की ती नाडी भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी मूळ नाडी आहे, मुख्य नाडी आहे. मूळ नाडी कुठली आहे, सुषुम्ना नाडी आहे. आणि ती चालू होण्यासाठी माणसाला 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6 तास असं ध्यान करावं लागतो. तेव्हा आपली ती एकाग्रता होते. आपल्याकडे असणारे विचार, आपला धावणारा मन, लंपट मन आहे आपलं मन, आणि तो मन, लंपट मन इकडे तिकडे भटकतो आणि शेवटीला तो कंटाळतो सगळे विचार करून. आणि कंटाळल्यानंतर एखादा माणूस कसा द्वैतामध्ये काम करून कंटाळतो, असं वाटतं नको बस झालं.
टाकून देतो तसंच. तसं त्या मनाला कंटाळा यायला पाहिजे, मनाला विषयांचं कंटाळा यायला पाहिजे, मनाला विचारांचा कंटाळा यायला पाहिजे, मनाला त्रिगुणांचा कंटाळा यायला पाहिजे, मनाला अहंकाराचा कंटाळा यायला पाहिजे, मनाला चांगली सवय लागली पाहिजे की मन असं आहे मन असा एक इंद्रिय आहे की त्याला जिकडे न्याल तिकडे तो जातो. त्याला जे सुख दाखवाल त्या सुखामध्ये तो रममान होतो. त्याला विषयांचं सुख दाखवलं तर तो विषयामध्ये रममान होतो. त्याला काम वासनेकडे नेलं तर तो काम वासनेमध्ये जातो. त्याला दारू प्यायला लावलं तर तो दारू पितो. त्याला जसं तुम्ही सवय लावाल तसं तो मन होतो. मन हे कैसे किवडे पाहू जाता न सापडे, परंतु राहावयात त्रैलोक्य थोकडे. तिन्ही लोकांना तो मागे टाकेल, तिन्ही लोकांमध्ये तो समाविष्ट होऊ शकत नाही. एवढी मनाची शक्ती आहे. आणि ती मनाची शक्ती सगळी आपल्याला एकाग्र चित्त करून एका आत्मतत्वाकडे आणली, एका आत्म्याकडे आणली, एका आत्मानंदाकडे आणली तर तो मन आत्म्यामध्ये रममान होतो. कधी ते सुख मिळतं आपल्याला, कधी ध्यानाला बसतो आणि कधी आत्मसुख घेतो, कधी ध्यानाला बसतो आणि कधी आत्मसुख घेतो. मग तो मन काय करतो, या शरीराला घेऊन, आपल्या शरीराला घेऊन एकाग्र चित्त झाला की त्या शरीराला आनंद मिळतो, आनंद भेटतो, आनंदामध्ये रममान होतो. आणि मग एखादा साधक आहे तो उद्योगधंदा करताना त्याच्या मनाला असं वाटतं घरी कधी जातो ध्यानाला कधी बसतो, घरी कधी जातो ध्यानाला कधी बसतो. का तर तिथे सुख आहे. तिथं काय आहे, तिथं आत्मसुख आहे. सुख आतमध्ये आहे आणि आपण सुख कुठे शोधतो, बाहेर. सुखाची दुकानं कुठे आहेत का मला सांगा. कुठे मुरबाडला कुठे असेल तर मला सांगा, आम्ही येतो. कुठे कल्याणला, पुण्याला, धुळ्याला कुठे असेल तर आम्हाला सांगा. सुखाचं दुकान असेल कुठे तर सांगा, आम्ही लाखो रुपये घेऊन येतो. मग सुखाचं दुकान कुठेच नाही, सुख कोणी देत नाही. सुख आहे कुठे तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताने सुख ठेवलेलं आहे. तो सुख घेऊनच तुम्ही या जन्माला आलेले आहात, पण त्या सुखाला आपण विसरलोय. म्हणून आत्मसुखाची या गोड्या विटे जो का सकल विषया. आत्मसुखाची गोडी लागली का सगळ्या विषयांचा वीट येतो माणसाला. आणि लिहिले की नाही, त्या सुखा कारणे देव वेडावला, त्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. मग सुख कुठे आहे तर संतांच्या हृदयामध्ये सुख आहे. बाकी कोणाकडे सुखाला थारा नाही. म्हणून संत सुखी काय आहेत, संत सुखी काय आहेत, कारण त्या सुखाला त्यांनी काय केलंय, आपलासा करून ठेवलेला आहे. प्रत्येकाने सुखाला आपलासा सुख हाच आपला मित्र आहे. सुख काय आहे, सुखच आपला मित्र आहे. आणि त्या चांगल्या मित्राला आपण सोडलंय. आणि आपल्याला दुःख कधी येतो तर आपण त्या सुखाला ढकलून दिलं तर आपल्याला दुःख येतो. हृदयामध्ये सुख आहे ना, हृदयामध्येच दुःख आहे. आपण हृदयामध्ये सुखाला जर धरून ठेवलं, धरीला पंढरीचा चोर काय, जनाबाई काय म्हणतो, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. अशी जनाबाई काय बोलली, म्हणजे त्या परब्रह्माच्या सुखाला तिने धरून ठेवलं, गळा बांधून या दोर. शब्द केली जाडा जोडी, विठ्ठल पाया घातली बेडी. आणि लिहिले सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुलतीस आला, जणी म्हणे बा विठ्ठला जीवे ना सोडवी तुझला. हाच तो सुख आहे. ह्या सुखाला तिने धरून ठेवलं, दुसऱ्या कुठल्याच विषयाला थारा दिला नाही जनाबाईंनी. आणि म्हणून ती जनाबाई झाली. तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल करायच्या, गौऱ्यांमधून आवाज यायचा. विचार करा म्हणजे किती तिच्या रोम रोम भजन करत होता, रोम रोम भजन करत होता तिचा जनाबाईचा. हे सगळं आपल्याला उदाहरण कशाला दिलंय तर आपल्या अंतःकरणाचा भाव तसा व्हायला पाहिजे. नाम साधनेतून आपण त्या परब्रह्माशी एकरूप होण्याची जी क्रिया आहे ती क्रिया संतांकडे आहे.
आणि संततेची देव, संततेची देव, संतच देव आहेत. निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत आपल्याला. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही, म्हणून प्रतिमा करायची. मग खरा देव कुठे आहे? खरा देव तांतरी चोरला असे आतमध्ये, आणि सद्गुरुविनं तो सर्व ठाईनं दिसे. सगळ्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे, पण आपल्या आतला भगवंत प्रगट झाला तरच आपलं बाहेर दिसेल, नाही तर आपल्याला कसं दिसेल? मग चंद्र आणि सूर्य अशी ज्या वायूची नावे आहेत, दिव्याच्या उजेडात बघून गेले तरी दिसत नाही. बुद्धीची पुळी का विरे, परिमळू घाणी उरे, तोही शक्ती सवे संचरे, मध्यमे माझी. बुद्धीची ज्ञानकला जागचे जागी नाहीशी होते. बघा, बुद्धीकडे असलेली ज्ञानकला आहे ना, ती जागच्या जागी नाहीशी होते. बुद्धीकडे कळा आहे सगळी, पण ज्या वेळेला आपल्याला या इडा पिंगलांचा जेव्हा सुषुम्नामध्ये प्रवेश करतो तेव्हा बुद्धीकडे असली बुद्धी पण काय काम करत नाही. त्या बुद्धी परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेली असते, ती बाहेर येत नाही. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. म्हणून त्या बुद्धीने काय केलेलं आहे? त्या केशवराजाला प्रसन्न करून घेतलेलं आहे, प्राप्त करून घेतलेलं आहे. आता तिला काय कोणाचं घेणं नाही. म्हणून इथं काय लिहिलं आहे? बुद्धीची ज्ञानकला जागचे जागी नाहीशी होते. तिचं कार्य संपलं. बुद्धीचं कार्य काय? बुद्धीचं कार्य एकच आहे, हे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका परमात्म स्वरूपाला प्राप्त करून घेणं, त्याच्याशी एकरूप होणं, हेच बुद्धीचं वैभव आहे. आणि ते वैभव एकदा त्या बुद्धीला मिळालं का बुद्धी परत माघारी येत नाही. बुद्धी काय करते? त्या परमात्म तत्वाशी, त्या भगवंताशी, त्या आत्मदेवाशी, त्या आत्मदेवाचं एकदा दर्शन झालं की परत त्या बुद्धीला मागे येण्याची इच्छा होत नाही. का? तिथे सुख आहे, समाधान आहे. तिथे काय? सुख आणि समाधान तिथेच आहे. आणि सुख आणि समाधान आपण शोधतो कुठे? बाहेर. कसं काय मिळेल मला सांग? ज्या ठिकाणी ते सुख आहे, सुख ठेवलेलं आहे, त्या ठिकाणावर आपण जात नाही. आपण सुख बाहेर शोधतो. मिळेल का आपल्याला सुख? सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. माणसाच्या वाट्याला दुःखच येतो. का? तर आतमध्ये सुख आहे, आणि त्या सुखासाठी भगवंत वेडा होतो आणि संतांच्या हृदयामध्ये येऊन बसतो. का? तर भजन चालू आहे, त्या साधकाचं भजन अखंड चालू आहे. अखंड भजन चालू असल्यावर भगवंताचा वाट बघतो की माझं भजन कोण कोण करतो, मला बसायला जागा कोणाच्या हृदयामध्ये आहे. भगवंत सारखा फिरत असतो. भगवंत सारखा या अवकाशात फिरत असतो, आणि तो असा बघतो की माझा कोण भक्त आहे की ज्याच्या हृदयामध्ये मला बसायला जागा आहे, ज्याच्या हृदयामध्ये अखंड भजन चालू आहे. ज्या साधकाच्या हृदयामध्ये अखंड हरिनामाचं भजन चालू आहे, असा कोण साधक आहे का? असा कोणी साधक असेल तर भगवंत वाट बघतो, आणि त्याला जर असा साधक मिळाला, जनाबाईसारखा, तुकोबाऱ्यासारखा, श्रीपाद बाबांसारखा, रामदास बाबांसारखा, दिवेकर बाबासारखा जर कोणी असा सत्शिष्य मिळाला, तर तो भगवंत त्या संताच्या, त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या हृदयामध्ये येऊन बसतो. आणि हृदयामध्ये बसल्यानंतर भगवंताला शांती मिळते, भगवंताला आराम मिळतो. विचार करा, भगवंत त्याच्यावरतीच काय आहे, तर त्या साधकावरती जास्त जीव लावतो, की जो अखंड भजन करतो, भजनाला किंमत आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण मुखाने हरिनाम म्हणत गेलो तर आपल्याकडे पुण्य वाढतो. आणि ज्याचा शरीर पुण्यवान आहे, ज्याचा शरीर पुण्यवान आहे, कशाने पुण्यवान आहे, तर हरीच्या नामस्मरणातून आपल्याला पुण्य मिळतो. बाकी आपण जगामध्ये काहीही केलं, अगदी दान केलं, अगोदर अजून काय केलं, आपण कोणाला उद्योगधंदा दिला, आपण कोणाला मदत केली, पण त्याच्याने पुण्य वाढतो. पण त्याहीपेक्षा
त्याहीपेक्षा हजारो पट्टीनं पुण्य आपल्याला भगवंताच्या नामस्मरणातून होतो. मग कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. कोटी कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आहे. फक्त एकदा श्वास घेतला सोडला, घेतला सोडला, एक वेळा आपण श्वास आतमध्ये घेतला आणि सोडला, एवढ्या आपण एका हरिनामाच्या चिंतनातून कोटी यज्ञाचं पुण्य मिळतो. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. एक हरिनाम घेतला, आपण श्वास घेतला आणि सोडला, एवढ्या एका 5 सेकंदामध्ये कोटी यज्ञांचं पुण्य होतं. तर आपल्या रोमारोमामध्ये जर त्या भगवंताचं नामस्मरण चालू झालं, भगवंताचं नामस्मरण झालं, तर भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन बसणार नाही तर काय करणार? कारण त्याला तिथं आराम आहे. भगवंताला आराम कुठे आहे? हृदयस्तु नारायण. भगवंताला हृदयामध्ये नारायण राहतो. त्या हृदयातल्या भगवंताला आपल्याला काय करायचं? तर त्याला सुखी करायचं, त्याला समाधानी करायचं. बुद्धीची पुलिका विरे परिमल घाणी उरे तोही शक्ती सवे संतरे मध्यमादी. बुद्धीची ज्ञान कला जागच्या जागी नाहीशी होते आणि नाकामध्ये उरलेला सुगंधही कुंडली बरोबर सुसुमनेत जातो. बघा, नाकामध्ये उरलेला जो आहे, नाकामध्ये उरलेला जो सुगंध असेल, वायू असेल, गंध वायू असेल, सुगंधित वायू, तो कुंडलिनीच्या बरोबर सुषुम्नेमध्ये जातो. म्हणजे सुषुम्ना नाडी आपली चालू होते. आणि सुषुम्ना नाडी हीच भगवंताच्या प्राप्तीसाठी काय आहे? तर प्रधान नाडी आहे, म्हणजे मुख्य नाडी आहे सुषुम्ना नाडी. जोपर्यंत सुषुम्ना नाडी चालू होत नाही तोपर्यंत भगवंताच्या दर्शनाची इच्छा कुणीही करू नये. कारण ती नाडी भगवंताचं दर्शन करून देतो, म्हणून तिचं नाव सुषुम्ना आहे. काय आहे? सुषुम्ना, की जी नाडी दिसत नाही. इडा दिसते, पिंगला दिसते, सुषुम्ना दिसते का? चला, इडा नाडी आपण समजतो डाव्या नाकामध्ये, उजव्या नाकामध्ये पिंगला नाडी आहे. चंद्र नाडी डावा आणि सूर्य नाडी उजवा. पण सुषुम्ना नाडी, या दोन्ही नाड्या जिथे एकत्र मिळतात ती सुषुम्ना नाडी आहे. तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडोनी मिळे शक्तिमुखी. म्हणजे काय सांगतात ज्ञानोबऱ्या? मग तिथे गेल्यावर सुषुम्ना नाडी चालू झाल्यावर ते वेळी भ्रुकुटीमध्ये ते चंद्रामृताचे तळे आहे. मग सुषुम्ना नाडी काय करते? तर भ्रुकुटीमध्ये जाते आपल्या, म्हणजे जिथं आपण कपाळाला गंध लावतो त्या ठिकाणी ती सुषुम्ना नाडी आपल्याला घेऊन जाते आणि तेथे चंद्रामृताचे तळे आहे. काय आहे? अमृताचा तळा आहे तिथे. चंद्रामृत, चंद्र कसा आहे? चंद्र शांत आहे. चंद्रामृताचे तळे, तसा आपल्याला तिथे गेल्यावर शांती मिळते भ्रुकुटीमध्ये गेल्यानंतर. आणि तिथे एक तळे असं सांगितले ज्ञानोबरांनी. आणि त्या तळ्यामध्ये काय आहे? तर अमृत आहे. अमृत काय आहे? नामामृत आहे. म्हणजे आपली या नामाचा बल वाढत गेला, नामाची शक्ती वाढत गेली, तर मग त्या आपल्या भ्रुकुटीमध्ये असलेलं चंद्रामृताचं तळं थोडंसं काय होतं? कलंडलं जातो. त्याला हळूच धक्का लागतो आणि तो वाकडा होतो. आणि वाकडा झाल्यानंतर तिथे त्या चंद्रामृताच्या तळ्यामध्ये असलेलं अमृत काय करतो? तर कुंडलिनीच्या मुखात पडू लागतो. आपली जी कुंडलिनी जागृत झालेली आहे त्या कुंडलिनीच्या मुखामध्ये ते चंद्रामृत पडू लागतो. थेंब 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 पडू लागतो. मग आता ह्या क्रिया कोणाला माहिती आहेत का? ह्या अनुभवाच्या क्रिया आहेत. अनुभव आलेले आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगायला आलेलो आहे. आणि ह्या अनुभव ज्ञानोबारांनी लिहिल्यात. ज्ञानोबारांनी हे अनुभव लिहिल्यात बरं का. पण आपलं तिथे लक्ष नाही. आपण चाललो, हरिपाठ घ्या, प्रवचन करा, कीर्तन करा, तीर्थाला जा, धावा, त्यात म्हणजे आंघोळ करा, ह्या सगळ्या क्रिया आपण करतो का? तर आपल्याला हे माहीत नाही. हे माहिती करून देणारा श्री गुरु आपल्याला भेटत नाही. आणि म्हणून नेहमी मी काय म्हणत असतो की तत्वदर्शी गुरुला शरण जा. तत्वदर्शी गुरुला शरण जायचं, जो आपल्या आतमध्ये असलेल्या त्या तत्वाचं दर्शन आपल्याला घडून देईल
तोच खरा गुरु आपला, बाकी गुरु नाहीत. बाकी कोण आहेत तर ते समाज प्रबोधनकार आहेत, समाज प्रबोधनकार. पण ही खरी अवस्था ज्ञानाची, की जी ज्ञानोबारांनी आपल्या 15व्या वर्षी त्यांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारी आपल्यावर त्यांनी उपकार करून ठेवल्यात. भगवंत्या कोणी ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, संतांनी आपल्यासाठी हे सगळं मार्ग लिहून ठेवला आहे. पण आपण त्या म्हणून संततेची देव, संतच देव आहेत. निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला सांगितलंय. बरं मी बोलत नाही बरं का, ते संतांनी लिहून ठेवलं सगळं. जे काय सांगतो ते आम्हाला तसा अनुभव आलाय आणि म्हणून आम्ही अधिकार घेऊन तुमच्यापर्यंत सांगायला आलोय की हे असं लिहिलंय काय मग, आणि याची अनुभूती प्रत्येकाने घ्या. आणि हे खरं आहे, कारण त्या आम्हाला अनुभवाला आलेलं आहे. अनुभव आले ते या जगा सांगते, जे अनुभवाला आले ते आम्ही जगाला सांगत सुटलोय. तसं तुम्हालाही अनुभव येतील, पण आपली तेवढी धारणा असली पाहिजे. तेने नालके रस भरे, तो सर्वांगा माझी संतरे, जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. त्यामुळे तिच्यात रस भरून तो सर्वांगात पसरतो आणि तो प्राणवायूने जेथल्या तेथेच मुरतो. म्हणजे तळं आपल्या तिथे भ्रुकुटीमध्ये, ते तळं काय करतो, नामस्मरणातून आपली सुषुम्ना नाडी चालू झाली किंवा आपल्या तिथे असलेला तळा आहे अमृताचा, त्या अमृताच्या तळ्याला थोडासा वाकडा होतो, तो कळला जातो जरा एका साईडला, आणि त्यातून जे चंद्रामृत आहे ते अमृत आपल्या खाली असलेल्या नागिनीच्या मुखामध्ये जातो आणि ते अमृत त्या नागिनीने कुंडलिनी नागिनी ना ती, त्या कुंडलिनी रूपी नागिनीने पिल्यानंतर पुढची क्रिया सांगतात. त्यामुळे तिच्यात रस भरून तो सर्वांगात पसरतो आणि त्या कुंडलिनीच्या अंगामध्ये तिने ते चंद्रामृत पिल्यामुळे तिच्या सर्व अंगामध्ये तो पसरतो. चंद्रामृत म्हणजे, चंद्र म्हणजे शांत शीतल, असा तो शीतल आहे. अमृत आहे पण तो माणसाला शीतल करतो, शांत करतो. चंद्र कसा आहे, शीतल आहे, शांत आहे. आणि त्या चंद्रामृत असं नाव दिलंय. काय दिलंय, चंद्र अमृत. मनाला उपमा काय दिलेली, चंद्राची उपमा दिलेली आहे. तसा मनाच्याकडे तो चंद्रामृत आहे आणि तो चंद्रामृत काय होतो, तो थोडासा तो तळा कलंडला जातो तिथे भ्रुकुटीमध्ये असलेला, आणि त्याच्यातून थेंब थेंब चंद्रामृत त्या कुंडलिनीच्या मुखामध्ये पडतो आणि त्या तिच्याकडे रस भरून तो सर्वांगास पसरतो. त्या कुंडलिनीने तो चंद्रामृत प्याल्यानंतर तो अमृत सर्व शरीरामध्ये पसरतो आणि तो प्राणवायूने जिथल्या तिथेच मुरतो. आणि आपल्या शरीरामध्ये प्राणवायू असल्यामुळे जिथल्या तिथे तो मुरून जातो. कुठपर्यंत पोचतो तो, प्राणवायू. आणि आपला प्राणवायू हाच आपला काय आहे, हाच आपला परब्रह्म आहे. जो आपला देव म्हणजे आपला प्राण म्हणजे प्राणवायू. देव म्हणजे काय, संत रामदासांनी लिहिलंय, देव म्हणजे आपला प्राणाशी न करावे निर्वाण, मुख्य भक्तीची लक्षणं जाण ऐशी असे. मुख्य भक्ती हीच आहे की आपला देव आपला प्राणच आहे, आपला प्राणवायू हाच आपला देव आहे, असं संत रामदासांनी लिहिलंय. आता ज्याच्या त्यांनी बरं, ज्याने त्यांनी अनुभव घ्या. आम्ही जास्त बोललो तर तुम्हाला पटणार नाही का, कारण कोणाकडे अनुग्रह आहे, प्रबोध आहे, नाही आहे. कोणी ध्यान केलंय, नाही केलंय, कोणी गुरु केलाय, नाही केलाय, कोणी ध्यानाला बसतो, नाही बसतो. मग आम्ही जास्त बोलतो का, तर आम्हाला अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगतो. आम्हाला अनुभव आलाय आणि तसेच्या तसे अनुभव ज्ञानोबारांनी लिहून ठेवल्यात. म्हणून ज्ञानोबा राय हाच आपला भगवंत आहे, तो संत आहे आणि संतच आपले भगवंत आहेत. म्हणून सद्गुरुविना वाटे देव मोठा वाटे. सद्गुरूने वाटे देव, त्याच्या कपाली करंट आलेले हो. काय लिहिलंय, जयास वाटे सद्गुरूने देव मोठा, तो कपाली करंटा सांगितलंय. सद्गुरूपेक्षा देव मोठा नाही सांगतात. संत रामदासाने लिहिल्या,
जया सवाठे सद्गुरुहुनी देव मोठा, तो कपाळी करंटा. म्हणजे करंट आहे तो, त्याला काय अक्कल नाही असा. म्हणून सद्गुरूच मोठा आहे. म्हणजे जैसा देव तैसा सद्गुरू, शास्त्री बोलीला हा विचारू. म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूंशी करावा. सद्गुरूंशी सख्यत्वाचा सख्य करा. देवाशी सख्य करण्यापेक्षा देव कोण आहे? सद्गुरू हाच देव आहे. जिता जागता देव सद्गुरू आहे. मग त्याच्याशी संभाषण करा, त्याच्या सान्निध्यात राहा, त्याचं ज्ञान घ्या जो काय सांगतो तो. कारण तुम्हाला 2 कान दिलेले ऐकायला देवाने, आणि त्या कानाच्या माध्यमातून आपल्या आतमध्ये अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखीत. आतमध्ये अमृत जायला पाहिजे. हे जे काय ज्ञानोबाराने अमृत पाजण्याचं कार्य गेले 750-800 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे. पण त्यातल्या कोणाच्या तरी आतमध्ये गेलाय का बघा. ज्याच्या आतमध्ये गेला असेल तो देव स्वरूप झाला, आणि ज्याला मिळालं नाही त्याचं भाग्य नाही. म्हणून भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा, निकट सहवास संतांची या. नाथ बाबा सांगतात भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा. म्हणजे भाग्य त्याला म्हणत नाही की माझ्याकडे खूप धन आहे, मी खूप धनवान आहे, मी मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे, माझ्या 5-5 कंपन्या आहे. भाग्य तो नव्हे धन, ज्याच्याकडे खूप धन आहे, ज्याला पुत्र आहेत, 2-2, 3-3 मुलं आहेत, पुत्र दारा, ज्याची चांगलं बायको चांगली आहे, ते भाग्य नाही सांगितलं. भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा, निकट सहवास संतांची या. संतांचा सहवास हाच स्वर्गवास. स्वर्ग कुठे आहे? संतांच्या सहवासामध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने काय करा, हा जो आपला 8 ते 9 जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला प्रत्येकाने न चुकता हजेरी लावा. कारण तुमचं आत्मकल्याण तुम्हालाच करून घ्यायचं आहे. सद्गुरुमुखातून काय येईल हे आम्ही सांगू शकत नाही. ही गुरुकृपा झाली आणि इमारत फळाला आलेली आहे. गुरूंची कृपा आहे. अखंड त्यांनी आम्हाला कृपेच्या खाली ठेवला. आम्हाला सातत्याने कृपेचा वर्षाव केला, कृपेचा छत्र आमच्यावर केला, आणि म्हणून आम्हाला ही बुद्धी तुम्हाला सांगण्यापर्यंत आलेली आहे. नाही तर ह्या देहाची काय किंमत नव्हती, 0 होती. पण हा देह जो आहे तो गुरुकृपेने इथपर्यंत आलेला आहे, आणि तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी तुमची पण ह्या देहावर कृपा आहे. म्हणून तुमचे पण भाग्य उजळलेले आहेत. तुम्ही भाग्यवंत आहेत का तुम्हाला हे असं निरूपण, असं प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळतो. तुम्ही भाग्यवान आहात, आणि माझ्या गुरुची माझ्यावर कृपा आहे, म्हणून मला सांगण्याची बुद्धी झालेली आहे. तातली ये मुसे मेघ निघून जाय जैसे, मग कोंडली राहाय रसे ओतलेनी. तापलेल्या मुशीतील मेन नाहीसे होऊन ती ज्याप्रमाणे ओतलेल्या रसाने गच्च भरून राहते. मुशी माहिती आहे? मुशी असा एक साचा असतो, त्याच्यामध्ये तुम्ही जे टाकाल ते बरोबर गोठल्यानंतर तसाच्या तसा साचा बाहेर पडतो. जसा आपण लाडवाचा साचा कसा असतो तशी मुशी असते. त्या मुशीमध्ये आपण जे पदार्थ टाकू त्याप्रमाणे त्याचा आकार तयार होतो. म्हणून तापलेल्या मुशीतील मेन नाहीसे होऊन, तापलेली मुशी आहे त्याच्यामधलं मेन नाहीसे होऊन ती ज्याप्रमाणे ओतलेल्या रसाने गच्च भरून राहते. जो काय रस ओतला त्याच्यामध्ये गच्च भरून राहते. म्हणजे मुशीचा आकार रसाला येतो. म्हणजे सांगायचं काय ज्ञानोबारांना की ती जी कुंडलिनी आहे त्या कुंडलिनीचं ज्ञानामृत आहे. ते ज्ञानामृत आहे. काय ते अमृत आहे, नामामृत आहे. ते नामामृत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपला प्रत्येक शरीरातला रोम रोम भजन करतो आपला. कारण नामा अमृत आहे. आणि ते अमृत कुठे असतो तर आपल्या भ्रुकुटीमध्ये असतो. मग ते भ्रुकुटीमधलं अमृत आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर त्या भ्रुकुटीमध्ये जे अमृत होतं तसं आपलं शरीर अमृतासारखं बनतं. आणि एकदा अमृत पिल्यानंतर माणसाला मरण येत नाही. अमृत काय करतो? अमर करतो. मग तुमच्या रोमारोमामध्ये त्या भ्रुकुटीमध्ये असलेलं चंद्रामृत तळे, त्या चंद्रामृत तळ्यातून आलेलं अमृत त्या कुंडलीमध्ये जाते, आणि ती कुंडलिनीने ते मुखात गेल्यानंतर ती भक्षण करते, आणि आपल्या रोमारोमामध्ये अमृताचा संचार होतो, आणि आपला देह पण काय होतो तर आपला देह पण अमर होतो. म्हणजे
अमर म्हणजे नामामृत म्हणजे अखंड ते भजन चालू होतं आपलं. अखंड काय होतं, त्या नामामृताच्या साह्याने आपलं रोम रोम भजन करतो. आणि मग आपल्याला ध्येय ठेवताना त्या भगवंताच्या नामातून जे अखंड नाम चालू, अखंड चिंतन विठोबाचं. मग जर अखंड चिंतन भगवंताचं चालू असेल, अखंड आपल्या शरीरामध्ये ते नाम आपल्या रोमारोमामध्ये भजन करत असेल, रक्तातला प्रत्येक थेंबामध्ये हजारो पेशी असतात. अशा आपल्या शरीरामध्ये किती लिटर ते आपलं रक्त आहे, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये जर ते नाम गेलं, तर चंद्रामृत गेलं, तर आपलं शरीर कसं होतं, तर आपलं शरीरच भगवंताकडे जाण्यासाठी आपल्याला सुलभ होतो. म्हणजे आपलं नाम अखंड चालतो आणि त्या नामाच्या माध्यमातून भगवंताला भेटता येतो. या लागे अर्जुना तू अभ्यासी मज मिळे. भगवंताने सांगितलंय, अर्जुना तुला मला भेटायचं असेल तर अभ्यासाच्या माध्यमातून तुला भेटता येईल. मी नेहमीच सांगतो की नाही की भगवंत त्या याच्यावर होता, कशावर, कुरुक्षेत्रावर. मग कृष्ण परमात्मा प्रत्यक्ष होता त्यावेळेला. मग कृष्ण परमात्म्याच्या पायाचं दर्शन घेतलं असतं अर्जुनाने, तर अर्जुनाला सगळं ज्ञान झालं असतं. कौरवांना पण ज्ञान झालं असतं. कौरवांना पण भगवंताचं दर्शन होत होतं, अर्जुनाला पण होत होतं. पण हे ज्ञान होतं का त्यांना? नाही. का? म्हणून ध्यानयोग सांगितलंय की त्यावेळेला अर्जुनाला ध्यानाला बसवलं आणि त्याने अनुग्रहित केलं आणि अनुग्रहाच्या माध्यमातून विश्वरूप दर्शन दाखवलं. आणि विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर मग त्या भगवंताचा नाम रोमारोमामध्ये अर्जुनाच्या रोम रोम अर्जुनाचं भजन करायला लागला. आणि त्या भजनाच्या माध्यमातून जो बाण त्याने सोडलेला आहे, त्या बाणाच्या माध्यमातून सर्व शत्रूंचा नायनाट करून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे, सद्गुरू आज्ञाप्रमाण भगवंताने आज्ञा दिली आणि त्या आज्ञेच्या द्वारे त्यांनी युद्ध जिंकलं. आणि स्वतः पण काय केलं, स्वतः पण त्या परमधाम तत्वाला गेला. तर आपल्याला पण काय करायचं, त्या भगवंताचं नामस्मरणातून आपल्याला संसार करायचं. आणि ते नामस्मरण नसेल तर मग आपल्याला मनोमार्गे गेला तो तेथेची मुक्ला सांगितलंय. आपण आपल्या मनाच्या मार्गाने गेलो तर आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायला लागेल. आणि हरिपाठ हे स्थिरावला तोची धन्य. हे हरीचं पाठ कसं करायचं, हरीचं नाम कसं घ्यायचं, हे आपल्याला या 6व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितले. ते ज्ञान आपल्याला हळूहळू पुढे जायचं. आपल्याला झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, नारायण बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, माने बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञान.